पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा सुरू आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मागील अर्ध्या तासापासून पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा सुरू आहे। बंद दारात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहेत आणि त्याआधी या दोघांमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे। थेट दृश्य आपण पाहताय। शरद पवार आणि अजित पवार यांची खुर्ची जी आहे ती बाजूबाजूला ठेवण्यात आलेली होती। शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा जी आहे ती झालेली आहे। अर्धा तास काका पुतण्यामध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे। पुण्यामध्ये पुन्हा एकदा आज शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये पुन्हा एकदा ही दोघंही एकाच मंचावर एका कार्यक्रमासाठी एकत्र आलेले आहेत। बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनामध्ये सुद्धा शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर आलेले होते। त्यावेळेला सुद्धा या दोघांच्या मध्ये एका व्यक्तीची आसन व्यवस्था करण्यात आलेली होती आणि आज सुद्धा ते चित्र पाहायला मिळतंय। सकाळच्या वेळेला आसन व्यवस्था जी आहे ती बाजूबाजूला होती। तर या संदर्भात काही वेळापूर्वी खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया। त्याच्यावरती मी काय बोलू? त्यांचं काय कोणता मुद्दा? अनेक संस्थांवरती ते सहकार क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्थांच्या एकत्र आहेत। मग गृह शिक्षण संस्था असतील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, बारामतीचे त्यांचं प्रतिष्ठान असेल। आता ते तसंच उत्तर देतील। शैक्षणिक संस्थेच्या कामासंदर्भात आम्ही भेटलो, बरं का, असं ते उत्तर देतील सगळे त्यांचे लोक। तर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण पाहताय। या कार्यक्रमाच्या आधी अर्धा तास शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे। दोघांमध्ये बैठक झालेली आहे अशी माहिती मिळते। पवार आणि अजित पवार हे आज पुन्हा एकदा एकाच मंचावर आलेले आहेत। काका पुतण्यामध्ये अर्धा तास चर्चा झालेली आहे। मोठी राजकीय बातमी आपण पाहताय।